नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। विधानसभेच्या मतमोजणीला उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। पहिल्यांदा पोस्टाची मतमोजणी केली जाईल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मशीनची व्हीटीपी मशीनची मतमोजणी होईल आणि साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राची मतमोजणीचा कल आपल्या समोर आलेला असेल। त्याची तयारी पुण्यातल्या मतदारसंघांची पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्नधान्य गोदामात करण्यात आलेली आहे। या गोदामामधला हा फेरफटका। बॅलेट वगैरे येते नाही आता तर सुरुवात केली आता। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। या मतमोजणीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवरती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेली ही माहिती। 20 नोव्हेंबर 2024 रोजी पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल। पुण्यामध्ये 8 शहरी ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्याची मतमोजणी ही FCI गोडाऊन कोरेगाव पार्क येथे सुरू होणार आहे। 2 ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहेत मावळ आणि भोसरी त्याची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम मध्ये होतीये। चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी ही कामगार स्मृती भवन जे आहे चिंचवड मधलं त्या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जे ग्रामीण आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ती त्या ठिकाणी तहसील हेडक्वार्टर्स मध्येच त्याच्या काउंटिंग होईल। 8 वाजता ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आणि त्याच्यासाठी मतमोजणी जे आमचे केंद्र आहे त्याची सर्व जी काही तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफची नेमणूक पण झालेली आहे आणि आजच या स्टाफचं रँडमायझेशन हे या काउंटिंग ऑब्झर्व्हरच्या समोर पूर्ण करण्यात आलेलं आहे। एकूण काउंटिंग करता प्रत्येक उमेदवाराला एक प्रतिनिधी नेमता येतो, प्रत्येक असेंब्ली सेगमेंट निहाय आणि टेबल निहाय, आणि त्याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्याचं काम संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर देखील पूर्ण झालेलं आहे। याची एक रंगीत तालीम उद्या घेतली जाते प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि त्याला काउंटिंग ऑब्झर्व्हर तिथे हजर असतात। त्यांचं एक फायनल ट्रेनिंग पण उद्या घेतलं जाईल आणि मग 23 तारखेला 8 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल। प्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवात होईल आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळात ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल। पोस्टल बॅलेटच्या आणि ETPBS म्हणजे जे आपले सैन्य दलातले जवान आहेत त्यांच्याकरता आपण ETPBS द्वारे मतदान होतं। या दोन्ही करता स्वतंत्र टेबलची व्यवस्था केलेली आहे। साधारणपणे पोस्टल बॅलेट 300 पोस्टल बॅलेटच्या 300 ते 400 पोस्टल बॅलेट करता एक टेबल, अशा प्रमाणे पोस्टल बॅलेटच्या संख्येनुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये टेबलची व्यवस्था केलेली आहे। मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था त्या काउंटिंग हॉलच्या ठिकाणी केलेली आहे। काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा आता सुद्धा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या काउंटिंग हॉलमध्येच शेजारीच स्ट्रॉंग रूम्स आहेत आणि त्या स्ट्रॉंग रूम मध्ये आता ईव्हीएम ठेवल्या गेल्या आहेत।
स्ट्रॉंग रूमच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे स्ट्रॉंग रूमची रचना केलेली असते. त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल डिव्हिजन, फायर डिपार्टमेंट या सर्वांच्या नाहरकत पोलीस या सर्वांचे एकत्रित पाहणी अहवाल घेऊन त्या सूचनेनुसार सर्व काही योग्य आहे याची खात्री करूनच ईव्हीएम त्या ठिकाणी स्टोअर केल्या जातात. ईव्हीएम स्टोअर केल्यानंतर स्ट्रॉंग रूम ही आता सील झालेली आहे. त्याच्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि संबंधित निवडणूक ऑब्झर्व्हर पण उपस्थित होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या समक्ष सर्व ज्या स्ट्रॉंग रूम आता सील झालेल्या आहेत. विधानसभेच्या झालेल्या निवडणुकी संदर्भामध्ये शिवसेनेच्या विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोरे आणि शिवसेनेच्या सदस्य यांनी एक्झिट पोलविषयी दिलेली माहिती. महाराष्ट्रातल्या विधानसभेचं निवडणुकीतलं मतदान झालेलं आहे आणि आता एक्झिट पोल्स म्हणजे वेगवेगळ्या वाहिन्यांवरून आणि अभ्यास गटांनी किती अंदाज व्यक्त केलेले आहे. त्याच्यामध्ये पीपल्स पोलने जास्तीत जास्त जागा महायुतीला 175 पर्यंत दाखवलेल्या आहेत. एखाद दोन तुरळ्या कपात सोडली तर बहुतेकांनी महायुतीचं बहुमत दाखवलेलं आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय परिश्रम घेतले. सगळ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. केंद्रामधून नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा, राजनाथ सिंह या सर्वांनी मिळून अगदी फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. शेतीमालाला भाव, वीज बिलातून माफी, विविध समाजातल्या घटकांना सामावून घेणं, समाजातल्या सामाजिकदृष्ट्या उपेक्षित असे जे घटक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मागासवर्गीय आहेत, समाजामध्ये तृतीयपंथी आहेत, अनेक जणांना बरोबर घेण्यासाठी प्रयत्न केले. त्याचंच फलित अगदी नक्की पुढच्या येणाऱ्या 23 तारखेला दिसेल अशी मला खात्री वाटते. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं सरकार मिळावं ही मी ईश्वराकडे प्रार्थना करते आणि परत एकदा महायुतीचे मुख्यमंत्री होऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत. उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल या वेळेपर्यंत आपल्या हातात आलेला असेल. साधारणपणे युती का आघाडी याचा कलही आपल्याकडे आलेला असेल. त्याहीपेक्षा ती अस्थिर राहणार का हा महत्त्वाचा मुद्दा अनेक एक्झिट पोलमधनं आपल्याला दिसून येतो. पण हे सगळं करत असताना 50% जास्त मतदान होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आपण स्वीकारायला पाहिजे. म्हणजे ही लोकशाहीची प्रक्रिया जिथे 100% आपल्याला अपेक्षित आहे ती 50-54% झाली ही अतिशय खेदाची बाब म्हणावी लागेल. 46 ते 50% लोकांना लोकशाहीवरती विश्वास नाही, लोकशाहीच्या मूल्यांची जाण नाही, लोकशाहीची चाड नाही असंच म्हणावं लागेल. का मतदानाला गेला नाहीस असं जर विचारलं तर नाही गेलो असं साधं उत्तर दिलं जातं. याकरता मतकर्तव्य ही जी भूमिका सातत्यानं आम्ही गेले 2-2.5 वर्ष मांडत आलेलो आहोत तिला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे 2-2.5-3% का होईना आपण मतदान वाढवू शकतो हा आत्मविश्वास आता आम्हालाही आलेला आहे. आमचा प्रयत्न राहणार आहे की पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतकर्तव्य याला प्राधान्य मतदान करण्याकरता प्रवृत्त करण्याकरता होऊ शकतं. कर्तव्य या शब्दाला एक वेगळी जोड आहे आणि ती कर्तव्याची भावना मनुष्याला जर सातत्यानं बिंबवली तर त्याच्यात परिवर्तनाची अपेक्षा आहे असं आमच्या परिवर्तन संस्थेचंही मत आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्त.